गली गलीला दुकानं झाले दारूचे. आणि पोलीसवाल्याला हप्ता देतात, पोलीस मुकाटे जातात, त्यांचा धंदा बी बंद करीत नाही. 5 वाजल्यापासून काय करायचं, पहाटे 4 पासून जातात पोरं प्यायला. आपले कोणता भाग येते हा? सगळं इंदिरानगर, साठेनगर, जयभीमनगर, अंजलीनगर म्हणजे सगळा स्टॉक. प्रत्येक ठिकाणी दारूचे दुकान आहेत आणि प्रत्येक ठिकाणचे बारके बारके मुलं, बिना लग्नाचे पण सगळे झालेले गेलेले ते पण सगळे जण पितात. हो, आणि त्यामुळे सपोर्ट करणारे भरपूर आहेत त्यांना. चालू राहू दे बाबा, तुझा धंदा बंद करा इथला. पोलिसला काही तक्रार वगैरे दिली नाहीत इथल्या लोकांनी? दिले लोकांना पोरं मिळाल्यावर पोलिसाची गाडी आणली, बंद केले, 4 दिवस राहिले, पुन्हा शेवटी बघायचं नाहीत कोणती. लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी रघुनाथ बनसोडे. आज आम्ही इंदिरानगर या ठिकाणी आलेलो आहोत. इंदिरानगर असेल, राजीवनगर असेल, जयभीमनगर असेल, हा परिसरामध्ये अवैधरित्या ह्या ठिकाणी दारूची विक्री होते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि एकूण या ठिकाणी 52 युवकांचा दारूमुळेच मृत्यू झाला असं त्यांचं म्हणणं आहे. आज आम्हाला या ठिकाणी समजल्याच्या नंतर सत्य परिस्थिती, ज्यांच्या घरी ज्यांचा मुलगा ह्या ठिकाणी दारूच्यामुळे मृत्यू झालेला आहे, त्यांच्या आईची आम्ही ह्या ठिकाणी काय नेमकं आहे ते आम्ही ह्या ठिकाणी विचारपूस करत आहोत. हा आई, काय नाव आपलं? काय झालं आपल्या मुलाला? काय मुलाचं नाव काय? विकास कालिदास सरवदे. काय झालं तुमच्या मुलाला? मुलगा दारू पित होता. बरं, किती वय किती होतं मुलाचं? वय 30 वर्ष. लेकर बाळ काय? 3 आहेत, 2 मुली 1 मुलगा. अच्छा. इथं आपण आता त्यांच्या पत्नीचे काय आपण ह्या ठिकाणी आपण त्यांनी बोलण्याच्या, ही आई आहेत पण त्याच्या पत्नीच्या बोलण्याची परिस्थिती या ठिकाणी नाही. बोलतील का ते? जर बोलत असतील तर बरं होईल. परिस्थिती अशी आहे की हा राज्य सरकार जरी दारूच्या या ठिकाणी ह्या महाराष्ट्र राज्यामध्ये दारू जे अधिकृत विकण्याचा जो काही परवाना आहे ते योग्य जरी असलं तर अनधिकृतरित्या ह्या ठिकाणी दारू विक्री होती आणि प्रत्येकाच्या घराघरामध्ये ज्या ठिकाणी दारू विक्री होती ही अवैध. मग हे पोलीस प्रशासन असेल, राज्य उत्पादन शुल्क जे काही ह्या ठिकाणी कार्यरत आहे, काय करते ही परिस्थिती? कारण आज हे लोक जे एवढ्या परिस्थितीमध्ये ह्या ठिकाणी, खरं तर आज घरामध्ये ह्या ठिकाणी मृत्यू झालेला एक मुलगा आहे, या परिस्थितीमध्ये देखील लोक बोलत आहेत. या ठिकाणी सरकारने गांभीर्याने लक्ष घेण्यात. आज आपण ज्यांचा साथी, ज्यांचा सहकारी, जो की त्यांचा पती, ही परिस्थिती बघा, ही पत्नीची म्हणजे इतकी हाल बेकार आहे, त्यांची शुद्ध अवस्थेमध्ये आहे. काय नाव आपलं काय नाव? मीरा सुरेश गायकवाड. कुठं राहता तुम्ही? अंजलीनगर. बरं, काय तुमच्या भागामध्ये असं लेकर संसार उद्योग होऊ लागला दारू. बरं, हा बोला ताई, काय नाव तुमचं? नाही, इकडे काय नाव तुमचं? हा बोला ताई, काय? इंदिरानगरमध्ये दारू चक्कच बंद व्हावं लागतं. एवढे पोरं दारू पिऊन मरून चालल्यात आणि लेकरांसाठी करायला लेकरं आमच्या भरून गेल्यावर आम्ही पुन्हा काय करावं सांगा. महिलांची परिस्थिती, सर्व महिला या ठिकाणी जे त्यांची जी भावना आपण ह्या शासनाने लक्षात घेणं आवश्यक आहे. या ना इकडे. काय नाव आपलं? नाव एवढंच का? माया बालाजी गायकवाड. हा, गायकवाड. हा, काय झाले ताई? काय म्हणजे नेमकी दारू पिलं होतं असं झालं. लेकरं बाळ असत पडले का? दारू पिला काय म्हणता? तुमच्या डोळ्यात पाणी दिसतंय. काय नेमकं काय म्हणजे? नवजवान पोरं चाललेत, लेकरं बाळ वाटोवर येऊ लागले. फक्त इंदिरानगर मधले जेवढे दारूचे दुकान आहेत तेवढे बंद करावेत प्लीज. आतापर्यंत पोलिसांनी काही कारवाई केली नाही का? आम्ही केलंच नव्हतं. आता याची पोरं चालल्यानंतर त्यांना हप्ता भेटला इंदिरानगर मध्ये बंद करावं. आमच्या लेकरं बाळ चाललेत वायात. गोडबोले साहेब, तुम्ही कार्यकर्ते आहात, नेमकं काय म्हणजे बरेच वर्षापासून असतात, म्हणजे तुम्ही कार्यकर्ते काय करत नाहीत का? काय नाव आपलं? गोडबोले काय बोला ना. काय
इथले जेवढे दुकान आहेत साहेब बंद हो. ह्याच्या संदर्भात तुम्ही काय आजपर्यंत केलं नाही का? नाही केलो आम्ही तक्रार केली तर कोण मनावर धरणार या इकडे काय नेमकं तुम्ही आता थोडस तरुणांच्या बाबतीत तुम्ही कार्यकर्ते म्हणून ह्या ठिकाणी आहात, सर्व युवक आहेत, असे किती एकूण या ठिकाणी दारूमुळे किती मृत्यू झाला आजपर्यंत? या ठिकाणी मला असं समजलं की या ठिकाणी एक आजचा मृत्यू 52 आहे. बरं, काय नाव आपलं? 51 सुरेश वाघमारे. बरं, हा. आणि ह्या ठिकाणी जे आजूबाजूला आमच्या घराच्या आजूबाजूला जी दारूची दुकानं विक्रीची आहेत हे आमच्या इथल्या तरुण पोरांना ह्या ठिकाणी उपलब्ध असल्यामुळं सांज सकाळ 24 तास या ठिकाणी दारू उपलब्ध आहे. पहाटेपासून ह्यांना कुठलं बंधन नाही, इथलं बंद नाही. वैयक्तिक म्हणजे घराघराने विकतात का? घरा नाही, मोजके काय दुकान आहेत ते बंद झाले पाहिजेत. अच्छा. आणि आमची तरुण पिढी जी ही पिऊन जी चाललेली आहे ही सरकारनं कुठेतरी थांबवलं पाहिजे. अच्छा, मग पोलिसांना वगैरे तक्रारी केली होती पाठीमाग तक्रार. पोलीस प्रशासनानं ऑब्जेक्शन काय घेतलं नाही, काय ऑब्जेक्शन घेतलं नाही. पोलीस प्रशासनानं ऑब्जेक्शन काय घेतलेलं नाही. अच्छा, किती वर्षापासून चालू आहे? नाही मग बरेच वर्ष झालं, 10-15 वर्षाचा कालावधी. आज 5 वर्षामध्ये तर जास्तच प्रमाण वाढलेलं आहे. बरोबर. आता तरुण, आता तुम्ही तरुण युवकांची एखादी बैठक घेऊन त्याच्यामध्ये प्रबोधन करून किंवा दारू ही अशी बरोबर नाही अशा पद्धतीने काय केलं नाही? केलं होतं ना साहेब. ऐकत नाहीत ना साहेब. बरं, आज आता ह्या दादागिरी अंगावर चालून येतात ना सर त्यांनी. बरं, आता ह्या ठिकाणी अशा पद्धतीनं 52वा मृत्यू आहे दारूमुळे. यासाठी सर्व युवकांना घेऊन आता हे पुढे भविष्यात असं होऊ नये यासाठी काय करणार आहात? आंदोलन करणार ना साहेब आम्ही. जाऊन बसणार त्या ठिकाणी साहेबापाई जाऊन बसणार आम्ही. साहेबापाई जाऊन बसणार साहेब आम्ही. आज आम्हाला न्याय पाहिजे. बरोबर हे करू. एकंदर म्हणजे दारूमुळे असे संसार उद्ध्वस्त होत आहेत. आणि विशेष म्हणजे युवकांच्या संदर्भामध्ये हा विषय ह्या ठिकाणी होत आहे, जे की देशाचं भविष्य म्हणजे हे युवक असतात. परंतु दारू जरी राज्य सरकारने या ठिकाणी अधिकृत ह्या ठिकाणी विक्री जरी असेल, पण अनधिकृत जर विक्री होत असेल आणि अशा पद्धतीनं अनेक लोकांना ह्या ठिकाणी मृत्यू जर सामोरे जावं लागत असेल, हे कुठंतरी शासनाने विचार करणं आणि पोलीस प्रशासनाने राज्य उत्पादन शुल्क यांनी विचार करणं आवश्यक आहे आणि योग्य ती कार्यवाही झाली पाहिजे असंच या ठिकाणी. कॅमेरामन आमचे सिद्धार्थजी, मी रघुनाथ बनसोडे इथं थांब. शेवटी सर्व नागरिक पोलीस स्टेशनला जाऊन आपलं म्हणणं त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केला. निवेदने देण्यात आलेले आहेत, परंतु तिथे दुकानं कम न होता वाढतच चाललेत आणि याचे परिणाम प्रत्येकावर होते. मला एक सांगा, अवैध आहेत का? कारवाई करू ना. आम्हाला काही कुठले आहेत आम्ही कारवाई करू, बिलकुल कारवाई करतो, 100% कारवाई. आणि सर नुसतं कारवाईच न होता बंद झाली तर एक जण बोललं तर मला समजेल काय. थांबा एक मिनिट थांबा. इंदिरानगर, जयभीमनगर, साठेनगर ह्या 3 नगरांमध्ये जे अवैध दारू विक्री होत आहे ते बंद झाली पाहिजे, 100% बंद. आणि जे हे परवानधारक आहेत त्यांनी कुठल्याही बेसवर म्हणजे असं किती हे बॉक्स देते, किती हे दारू देते, त्यांच्यावर सुद्धा निर्बंध आले पाहिजे. ते एक्साईजला कळवू आम्ही. तो दुसरा विषय, अवैध जो आहे, एक मिनिट, अवैध जे आहे ते 100% बंद करू. अवैध कुठल्याही बंदाला तारा देणार नाही. अवैध 100% बंद करू. आणि काही जरी असेल माझा नंबर घ्या, मला वैयक्तिक कॉन्टॅक्ट करा. बाकी कुणाला तुमचा विश्वास पीआय मी स्वतः सांगतो, अवैध धंदे सर्व बंद करू. दारू बंद झाली पाहिजे, कारण त्याच्यासोबत गल्लीतलं शांतता. तुम्ही एक जण बोला, तुम्ही बोला. एक जण बोला. काल एक जण मेले, नाजिक मेले, आज 3 पुरा. कोण त्यांच्या काय करायचं लिव्हर खराब झाले आणि काल एकाची डेड बॉडी, काल एक मेले सर, दूध घालून आलो होता. एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्याच आपलं पण मुलांना व्यसना देणं पण आपण तेही केलं पाहिजे. आणि दारूची बंद करणे हे पोलिसांचं काम आहे, परंतु आपल्या मुलाला घरातल्या
व्यसन लागू नये ह्याचे बी आपण समुपदेशन केलं पाहिजे. घरापासून 5 मिनिटाच्या अंतरावर एवढा बंदोबस्त मी 100% करतो. मी 100% सांगतो. जवळची दुकानं बंद स्वतः कारभार करतो. त्याच्या पहिले पण 10 ते 15 दिवस दुकान बंद, त्याच्यानंतर खुले आणि सरळ सांगलेली की आम्ही हप्ते देतो. कोणी काही बोलल तरी 1 रुपया माती पण नाही केली त्याची. चला मी इथं बसा, सावलीला बसा, निवेदन देऊ. 100% मावशी अगदी बरोबर आहे. मला सर्व जाणीव आहे. मी स्वतः 3 महिन्यापूर्वी आलोय, परंतु मी मॅक्झिमम कंट्रोल केलेला आहे. तरी सुद्धा मी पूर्ण बंद करतो. 100%